हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी एक ब्लाऊज पीस घेतलेला होता, जो आपण आपल्याकडे पडलेला असतो असा ब्लाऊज पीस. तर त्याच्यामध्ये मी फॉर्म शीटचा वापर केलेला आहे. तर फॉर्म शीट खूप जण विचारतात फॉर्म शीट कसं असतं. तर हे बघा, असं सफेद रंगामध्ये फॉर्म शीट असतं, जे साड्यामध्ये येतं ते फॉर्म शीट. तर त्याच्यानंतर मी आपलं नॉन-वन वापरलेला आहे. तुम्ही नॉन-वनच्या जागी जुने पुराणे कपडे अस्तर बिस्तर म्हणून काहीही वापरू शकतात आणि ब्लाऊज पीस तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तर याचं पूर्ण जे माप आहे ते 14 गुणिले 19.5 इंचाचा असं मी एक छोटासा स्क्वेअर बॉक्स तयार केलेला होता आणि त्याच्यामध्ये मी फॉर्म शीटचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं की एक झांजर तयार केली होती. झांजर मी माझ्या म्हणजे जसं जे आपलं जे बॅग आहे त्याला थोडंसं मॅच बीच असे हे झांजर तयार केलेली होती. तर बघा, मी अशा पद्धतीने ही झांजर बनवून घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की याला फोल्ड करायचं आहे, म्हणजे याचे 2 भाग करायचे आहे, 2 तुकडे करायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला याचे अशा पद्धतीने आपल्याला इथे 2 तुकडे करून घ्यायचे आहे. तर बघा, इथे 2 तुकडे झाल्यानंतर हे जे आपण कट करू राहिलो ना त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शिलाई देऊन टाकायची आहे, म्हणजे ते निसटणार नाही म्हणून. तर बघा, शिलाई झाल्यानंतर आता बघा हा पार्ट आपण घ्यायचा आहे. तर जो खालचे जे कोने आहे त्या ठिकाणी आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. तर तुम्ही पट्टीच्या साहाय्याने किंवा डिचच्या साहाय्याने किंवा पेपरच्या साहाय्याने तुम्ही गोल आकार देऊ शकता. तर बघा, माझ्याकडे असे गोल आकार मी आधी करून घेतला, मग मी त्याला ठेवून शिलाई देत आहे. तर बघा, अशी पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे. त्या जागी तुम्ही डिशसुद्धा ठेवू शकतात या वाटीत बी ठेवू शकतात, फक्त आपल्याला गोल आकार आला पाहिजे. तर बघा, असा मी छोटासा गोल आकार घेतलेला आहे आणि ही दुसऱ्या बाजूला बी सेम त्याच पद्धतीने गोल आकार बनवायचा आहे. तर बघा, असे दोन्ही जे आपण तुकडे कट केले होते दोन्ही तुकड्याला मी आधी गोल आकार तयार करून घेते. तर बघा, दोन्ही साईडला आपण गोल आकार तयार करून घेतले. त्याच्यानंतर हे दोन्ही कट आपण कट करून घेऊया. तर बघा, मी दोन्हीही कट झालेले आहे. कट झाल्यानंतर आता आपल्याला हा मेन भाग आहे, तर त्याचे आपल्याला हँडल जोडायचे आहे. तर बघा, मी हँडल घेतलेला आहे ब्लॅक कलरमध्ये, कारण की जो ब्लाऊज पीस होता तेच पूर्ण म्हणजे संपलेलं होतं. तर त्याचं मी थोडंसं वेगळा कलर म्हणून ब्लॅक कलरचं अस्तर होतं माझ्याकडे, मी त्याचे हँडल बनवून घेतलेले होते. तर हँडल आहे 20 इंचाचे. तर बघा, यावरती जी बाजू आहे त्या ठिकाणी 3 इंचाचं माप घ्यायचं आहे. तुम्ही 3.5 बी घेऊ शकतात, 3 बी घेऊ शकतात, कारण की ही छोटी पिशवी आहे त्याला मी 3 इंचाचं माप घेतलेलं आहे. तर बघा, 3 इंचाचं मी माप घेतल्यानंतर या ठिकाणी असे हँडल ठेवायचे आहे आणि शिलाई मारायची आहे. तर बघा, आपल्या शिलाई मारून झालेली आहे. दोन्हीही जे पार्ट होते दोन्हीही पार्टला शिलाई मारलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे चेन बसवायची आहे. तर बघा, माझ्याकडे ब्लॅक कलरची चेन होती, तर ती मी चेन घेतलेली आहे. याचं पूर्ण जे माप आहे ते 14 इंच आहे. तर बघा, 14 इंचाची चेन घ्यायची आहे आणि चेन जोडताना कशी जोडायची आहे मी तुम्हाला दाखवते. बघा, ही सरळ बाजू आहे, ही उलटी बाजू आहे. तर उलटी बाजू ठेवायची आणि पूर्ण याला शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर त्याला पलटी करायचं आणि टॉप स्टिच करायचं आहे. सेम अशीच पद्धत दुसऱ्याही भागाला करायची आहे. तर मी दोन्ही चेन ओपन करून घेते. तर उलटी ठेवायची आहे, शिलाई मारायची आहे, टॉप स्टिच करायचं आहे. सेम उलटी ठेवायची आहे, शिलाई मारायची आहे आणि टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा, आपली शिलाई मारून झालेली आहे आणि टॉप स्टिच बी करून झालेलं आहे दोन्हीही पार्टला. आता आपल्याला करायचं आहे फायनल लुक द्यायचा आहे. तर बघा, ही जे पिशवीचा जो पहिला भाग होता तिथे आपल्याला ही झांजर जोडायची आहे. तर बघा, तुम्ही झांजर न जोडता ही पिशवी तयार करू शकतात, पण ही पिशवीला आपल्याला थोडंसं वेगळा लुक द्यायचा आहे, तर आपण झांजर जोडूया. तर झांजर कसं तयार करायचं, मी आधी पिशवीचं पूर्ण आधी माप घेतलेलं होतं आणि याच्यापेक्षा मी थोडं एक्स्ट्राचं झांजर तयार केलेलं आहे. तर आता ही झांजर आपल्याला कसं जोडायचं आहे ते बघा. तर बघा, ही जी शिलाईची बाजू आहे बघा, ही शिलाईची जी बाजू दिसते ना ती आपल्याला या साईडला ठेवायची आहे. तर या ठिकाणी थोडीशी अशी पलटी घडी घालून मारून घ्यायची आहे, म्हणजे घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला जी शिलाईची बाजू आहे ती अशी गोल आकारामध्ये ठेवत जायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, तुम्ही वाटलं असं पिनअप करून सुद्धा घेऊ शकतात किंवा असं ठेवून घेतलेलं तरी चालेल. तर बघा, असं ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण याला शिलाई मारायची आहे. तर बघा, आपण ठेवून घेतलं आहे आणि पूर्ण याला शिलाई मारून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दुसरा जो भाग आहे
तो आपल्याला समोरासमोर ठेवून त्याला रनर ॲड करून घ्यायचा आहे। तर बघा असं आपल्याला समोरासमोर ठेवायचं आहे आणि हे रनर जे आहे 5 नंबरचं रनर मी वापरलेलं होतं ते रनर तुम्ही ठेवून इथे बघा आपली हे रनर ॲड झालेलं आहे। त्याच्यानंतर फक्त आपल्याला याचं पलटी मारून शिलाई मारायची आहे। तर बघा अशा पद्धतीने इथे पलटी करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारल्यानंतर लगेच पायपिंग करून घ्यायची आहे। तर बघा अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा मी शिलाई बी मारून घेतली आणि लगेच हातासाठी पायपिंग बी करून घेतलेली आहे। तर पायपिंग केल्यानंतर याचा फायनल लुक दाखवते। ही पिशवी बघा किती साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवून येईल आणि ही पिशवी कोणालाही बनवता येईल। कोणाला म्हणजे ज्याला शिलाई मशीनचं चालवता येते त्याला सुद्धा बनवता येईल। ते अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर माझा व्हिडिओ शेअर करा। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत। तर बघा मी मॅच आणि थोडंसं मॅच होईल असंच मी झांजर जोडलेली होती आणि हा बंद आहे ना ब्लॅक कलरचा जोडलेला आहे। तर तरी अतिशय सुंदर ही आपली पिशवी दिसत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर बघा आज आपण खूप सुंदरशी अशी हँडबॅग तयार करणार आहोत। याची प्राइस काय आहे, किती आहे, कितला विकणार आहे याचं सगळं मी पुढे सांगणार आहे। तर बघा मी एक कापड घेतलेला आहे 16x17 इंचाचं। हे कापड म्हणजे एक साडी आहे, साडीचा पीस आहे छोटासा तुकडा। तर हे आपण एक चौकोनी आकाराचे असे मी पीस कट केले होते 16x13 इंचाचं। तर मी 2 पीस कट केलेले आहे आणि एक पट्टी तयार केलेली आहे। ही पट्टी आपल्याला हँडलसाठी वापरायची आहे। तर बघा मी हँडलसाठी हे तयार करून घेतलेलं आहे। खाली नॉन-वन आहे, फॉर्म सीट आहे आणि अशा आपल्याला 2 भाग आपण तयार करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता त्याच्यात नॉन-वन बी वापरलेलं आहे आणि फॉर्म सीट बी वापरलेलं आहे आणि हे मी हँडल आधीच तयार करून घेतलेले होते। मी एकूण 4 हँडल बनवले आहे, म्हणजे 2 इकडे आणि 2 तिकडे। तर बघा याचं पूर्ण जे माप आहे ते 16x13 इंचाचं आपलं हे माप झालेलं आहे आणि आपल्याला हे हँडल मी बनवले आहे 17 इंचाचे। तर बघा 17 इंचाचे किंवा 16 इंचाचे किंवा 15 इंचाचे हँडल या छोट्या छोट्या पिशव्यांना चालून जातात। तर मी 17 इंचाचे हँडल तयार केलेले होते। त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, ही जी वरची जी बाजू आहे त्याला अजून मी मोजून दाखवते 13 इंचाची। तर ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला हे हँडल जोडायचे आहे। तर हँडल जोडायच्या आधी आपल्याला त्याचं माप घ्यायचं आहे। तर माप घ्यायचं आहे 3.5 इंचाचं तुम्ही माप घेऊ शकता, 3 किंवा 3.5। तर बघा मी हे 3.5 इंचाचं हे हँडलचं माप घेत आहे। तर बघा दोन्हीही साईडला आपल्याला हँडल बघा मी पेनाच्या साहाय्याने खुणा करून घेत आहे। तर या ठिकाणी बी आपल्याला 3.5 आणि 3.5 इंचाची आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंग केल्यानंतर हे जे हँडल आपण तयार केलेले होते ते आपल्याला जोडून इथे शिलाई मारायची आहे। तर बघा अशा पद्धतीने हे हँडल आपण जोडून झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते। तर बघा आपले असे हँडल जोडून घेतलेले आहे मी आणि इथे आपल्याला फक्त शिलाई मारायची आहे। तर दोन्हीही पीसला मी लगेच हँडल जोडून घेत आहे। तर बघा अशा पद्धतीने मी दोन्हीही याची मार्किंग करून घेतली आणि जोडून घेतलेले आहे। तर बघा आपले हे हँडल जोडून झालेले आहे। त्याच्यानंतर मी काय केलं आहे, तर ही जी वरची जी साईड आहे चेन आपल्याला घ्यायची आहे। चेन तुम्ही कोणत्याही रंगाची घेऊ शकतात, माझ्याकडे काळ्या रंगाची चेनी भरपूर आहेत तर मी तीच वापरते। तर बघा या ठिकाणी मी 14 इंचाचं मी चेन घेतलेलं आहे। मी चेन जी आहे ना ती थोडी जास्त घेतलेली आहे, रनर टाकताना सोपं पडतं म्हणून। तर या ठिकाणी उलटी ठेवायची आहे आणि शिलाई देऊन टॉप टिच करायचं आहे। तर बघा इथे शिलाई दिलेली आहे आणि शिलाई दिल्यानंतर याला असं पलटी मारून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि या ठिकाणी आपल्याला टॉप टिच मारायचं आहे। तर परत ही दुसरी साईड आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशी ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि टॉप टिच करून घ्यायचं आहे। तर बघा आपले दोन्हीही पार्टला चेन जोडून झालेले आहे। चेन जोडून झाल्यानंतर आपल्याला याला सरळ असं करून घ्यायचं आहे आणि रनर ॲड करायचे आहे। तर या ठिकाणी अशी आपल्याला सरळ दोन्हीही पिशव्या जे आहे ज्या बॅग आहे ते व्यवस्थित दोन्हीही व्यवस्थित करून घ्यायचे आहे सरळ आणि रनर ॲड करायचं आहे। तर हे बघा हे रनर घेतलेले आहे। रनर माझे मजबूत असतात, चांगले क्वालिटीचेच मी रनर वापरते कारण की या पिशव्या मला सेल करायच्या आहे म्हणून। तर बघा या ठिकाणी मी चांगल्या क्वालिटीचे रनर आणि फॉर्म सीट लबर सीट फॉर्म आणि नॉन-वन वापरलेला आहे। तर चेन जॉईन झाल्यानंतर
आपल्याला याला पलटी मारून घ्यायचं आहे। पलटी मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 1.5 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे। तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी मी 1.5 इंचाचा छोटासा हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। त्या साईडला दुसऱ्याही पार्टला आपल्याला सेम असेच 1.5 इंचाचे पार्ट म्हणजे छोटे छोटे बॉक्स बनवून घ्यायचे आहे। तो खूप सोपं आणि ही बॅग बनवायची पद्धत खूप सोपी आहे आणि अशा बॅगा खूप सेल होतात। तर बघा आपले हे बॉक्स तयार झालेले होते आणि त्याला बघून घ्यायचं आहे की आपले जे हँडल आहे ते मध्ये नको यायला आणि त्या पद्धतीने आपल्याला हे छोटे बॉक्स कट करून घ्यायचे आहे। तर बघा अशा पद्धतीने मी बघून घेत असते, कारण की काय टायमाला असं होतं की आपण कट मारायच्या टायमाला हँडलच कट करून टाकतो, असं होऊन जातं। तर थोडंसं बघून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे कॉर्नर। तर बघा आपले हे दोन्हीही कॉर्नर कट झालेले आहे। सेम त्याच पद्धतीचं मी दुसरंही पीसचं सेम तसंच करणार आहे। तर हे जे ठेवून घेईल याची मार्किंग करून घेईल आणि कॉर्नर कट करून घेईल। तर बघा आपले हे कॉर्नर कट झालेले आहे। कॉर्नर कट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। बघा चेनीपासून खाली इथपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे दोन्हीही साईडला। तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे दोन्ही साईडला। आता फक्त हे कॉर्नर असे पकडायचे आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि नंतरून याला पाइपिंग करून घेणार आहे मी। तर बघा असे पकडून इथे डबल टिबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा आपली ही डबल टिबल शिलाई झालेली आहे। आता मी तुम्हाला या पिशवीचं जे फायनल लुक आहे, बॅगचं जे फायनल लुक आहे ते तुम्हाला दाखवते आणि खूप सुंदर ही बॅग बनते। तर मी सगळ्या बॅगना ओपन व्यवस्थित करून घेते म्हणजे मी तुम्हाला दाखवू शकते। तर बघा आपली ही बॅग ओपन झाली आहे, सरळ झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर आणि याची प्राइस आहे 70 रुपये। तर बघा असे खूप सुंदर सुंदर पिशव्या तुम्ही तयार करून सेल करू शकतात। नॉन-1चा वापर करू शकतात, फॉर्म शीटचा वापर करू शकतात आणि याची जी प्राइस मी ठेवलेली आहे ही 70 रुपये ठेवलेली आहे आणि याची मी सेल करणार आहे। तर मी तुम्हाला वरती माझा नंबर देत आहे, तिथे तुम्हाला काही ऑर्डर करायची असेल तर तुम्ही तिथे मला व्हॉट्सअपला मेसेज करा, ओनली व्हॉट्सअप करा, मेसेज करू शकतात। त्यांना मी याची किंमत आणि प्राइस सांगू शकते आणि याची टोटल फक्त प्राइस आपल्याला म्हणजे 1 पीस आहे 70 रुपये। तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर वरती नंबरवर मला मेसेज टाकू शकतात।